सुनेने तिच्या सासूला तिच्या घरी बोलावून घेतले आणि घराची आणि तिच्या पाळीव कुत्र्याची देखभाल करण्यासाठी सांगितले आणि स्वतः तिच्या कुटुंबासमवेत परदेशात फिरायला निघून गेली. महिन्यानंतर जेव्हा ते घरी परतले आणि दार उघडले तेव्हा समोरचे दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण तिथे सासूबाई तर. आज सकाळी जेव्हा प्रकाश त्याच्या पाळीव कुत्र्याला फिरवून घरी परतला तेव्हा त्याची बायको सुधा भांडी धुता धुता जोरजोरात आपटत होती. अरे काय झालं सुधा, काही झालंय का? प्रकाशने विचारलं. तेव्हा सुधा म्हणाली, आपले दिवस कधी बदलणार देव जाणे. लोक सुट्ट्यांमध्ये बाहेर परदेशात फिरून येतात, पण आपण भारत सुद्धा पाहिलेला नाही. किती दिवसांपासून सांगत आहात की आपणही इतर लोकांसारखे बाहेर कुठे फिरायला जाऊ. आपली दोन्ही मुलंही किती वेळा बोलले तुम्हाला, पण तुम्ही अजूनही कुठेच फिरायला जायचं साधं नाव काढत नाही. सुधा बोलतच चालली होती, पण प्रकाशला त्याचा काहीच फरक पडला नाही आणि तो पेपर वाचत खाली खुर्चीवर जाऊन बसला. सुधा पुन्हा म्हणाली, कालच माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला होता. फ्रान्सला फिरायला गेले आहेत ती लोक. आयफेल टॉवरच्या खाली उभा राहून फोटो काढून पाठवले तिने मला. किती सुंदर दृश्य दिसत आहे. फोटोमध्ये इतके सुंदर आहे तर समोर किती सुंदर असेल. तिच्या मोबाईलमध्ये फोटो दाखवत सुधा त्याला म्हणाली. तेव्हा प्रकाश म्हणाला, अरे सुधा, हे हाय प्रोफाईलवाले लोकांची कामं आहेत. जिथे इच्छा झाली तिथे लाखो रुपये खर्च करतात. त्यांच्यासोबत आपली काय बरोबरी? अशा मैत्रिणींपासून लांब राहिलेलं कधीही चांगलं, जे आपले फोटो दाखवत दुसऱ्यांच्या घरात आग लावायची कामं करतात. असे म्हणताच सुधा डोळे वटारत म्हणाली, अरे पण मी कुठे तुम्हाला पॅरिस फिरायला चला म्हणून बोलले. कमीत कमी इंडियामध्ये तर फिरू शकतो ना. पण तुम्हाला कुठे फरक पडतो? मी तर वाह्यात बडबड करते ना. तुम्हाला तुमच्या पेपरपासून वेळ मिळेल तेव्हा तर विचार करणार ना. तेव्हा प्रकाश म्हणाला, अरे तू माझ्या पेपरच्या मागे का लागतेस? मुलांना आधी उन्हाळ्याची सुट्टी तर लागू दे, मग विचार करू. असे म्हणत प्रकाशने वेळ मारून नेली. काही दिवस शांततेत गेले. मग असे काही घडले ज्याची कुणी कल्पनाही केली नव्हती. एक दिवस प्रकाश त्याच्या ऑफिसमधून घरी परतला तेव्हा त्याच्या चेहऱ्याचा रंगच उडाला होता. त्याच्या चेहऱ्यावर उदासी आणि निराशा स्पष्ट दिसत होती. त्याला पाहून सुधाने लगेचच विचारलं, अहो काय झालं? तुम्ही ठीक तर आहात ना? ऑफिसमध्ये काही झालं आहे का? अहो तुम्ही काहीच बोलत का नाहीयेत? इथे माझा जीव चालला आहे. तेव्हा प्रकाशने सांगितले की बोलायला आता उरलंच काय आहे? हे घे, स्वतःच्या डोळ्यांनी पाहून घे. असे म्हणत प्रकाशने त्याच्या खिशातून एक लेटर काढून सुधाच्या हातात दिले. तेव्हा मुलांनी प्रश्नार्थक नजरेने ते लेटर उघडून पाहिले तर त्यांना धक्काच बसला. हे पाहून सुधा आणखीनच घाबरली. तिने पटकन त्यांच्या हातातून ते लेटर घेतले आणि वाचू लागली. तीही आश्चर्यचकित झाली. तिच्या चेहऱ्यावर खुशीचा ठिकाणाच उरला नव्हता. आश्चर्याने प्रकाशकडे पाहत तिने विचारले की खरंच तुमचं प्रमोशन झालं आहे? तर प्रकाश हसत हसत म्हणाला, बायको, फक्त प्रमोशनच नाही तर कंपनीकडून 5 लाख रुपयांचा बोनस आणि परदेशात फिरायला फॅमिली टूर पॅकेजही मिळालं आहे. हे ऐकून सुधाचा आपल्या कानांवर विश्वासच बसेना. पुन्हा प्रकाश म्हणाला, तर मॅडम कसं वाटलं सरप्राईज? उशिरा का होईना पण तुझी इच्छा पूर्ण करेल तुझा हा नवरा. अहो मग हे आधी का नाही सांगितलं? तुम्ही तर माझा जीवच घेतला होता. सुधा हसतच म्हणाली. तेव्हा दोघं मुलं आनंदाने उड्या मारत म्हणाले, युअर वर्ल्ड बेस्ट पप्पा. आम्ही आत्ताच आमच्या मित्रांना जाऊन सांगतो. असे म्हणत दोघं मुलं बाहेर पळाली. मग सुधाने उत्साहाने विचारलं, बरं हे तर सांगा की आता आपल्याला जायचं कुठे आहे? पुढच्या आठवड्यात फ्लाईट आहे. याचा अर्थ फक्त 7 दिवस आहेत आपल्याकडे तयारी करण्यासाठी. विचार करत सुधा स्वयंपाकघरात निघून गेली. रात्री जेवण करतानाही परदेशात फिरण्याच्याच गप्पा सुरू होत्या. तितक्यात प्रकाश म्हणाला, मी उद्या बँकेतून पैसे काढून आणतो. तुम्ही तुमच्या सामानाची लिस्ट तयार करून ठेवा. आपण उद्याच खरेदीला जाऊया. प्रकाश काही बोलण्याआधीच दोन्ही मुलांनी आपापल्या वस्तू सांगायला सुरुवात केली आणि नेहमीप्रमाणे दोन्ही मुलं बोलताना पाहून त्यांचा कुत्रा टायगरही भुंकायला लागला. यावेळी प्रकाश आणि सुधा यांचे लक्ष त्यांच्या कुत्र्याकडे गेले आणि दोघेही आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागले. तेव्हा प्रकाश म्हणाला, सुधा, परदेशात गेलो तर टायगरला कुठे सोडणार? मग सुधा पण विचार करू लागली आणि म्हणाली, मी पण हा विचार केला नाही.
सर्वजण विचार करत होते की आता काय करावे. मग मुलं म्हणाली, मम्मी टायगरला आपण आजीच्या घरी सोडूया. सुधा काही बोलण्याआधीच मुलांनी ताबडतोब त्यांच्या आजीला फोन लावून त्यांच्या आईकडे दिला. आई कशी आहेस? सुधाने असे विचारले असता पलीकडून तिच्या आईचा आवाज आला. मी ठीक आहे बेटी, तू कशी आहेस? हो, आम्ही सर्व ठीक आहोत. खरं तर आम्ही परदेशात जाणार होतो, पण टायगरला कुठे सोडायचे ते समजत नव्हतं. त्याला काही दिवस ठेवले तर. सुधा पुढे काही बोलणारच त्याआधीच तिची आई म्हणाली, त्याचं काय आहे ना बेटी, तुझी वहिनी काही दिवसांपासून तिच्या माहेरी आहे आणि माझेही गुडघे दुखत आहेत, त्यामुळे मला हे काम करता येणार नाही. मग काही विचार करून तिची आई म्हणाली, आमचे शेजारी परदेशात गेले की त्यांच्या कुत्र्यांना डॉग केअर सेंटरमध्ये सोडतात. तुम्ही लोकही त्याला तिथे सोडा. ठीक आहे आई, काही हरकत नाही, असं म्हणत तिने फोन ठेवून दिला. दुसऱ्या दिवशी प्रकाशने जवळच्या डॉग केअर सेंटरमध्ये जाऊन चौकशी केली, पण निराश होऊन घरी परतला. अहो, टायगरला कुठे सोडण्याची व्यवस्था केली की नाही? सुधाने विचारल्यावर प्रकाश म्हणाला, नाही सुधा, डॉग केअर सेंटरमध्ये एका दिवसाचे 2,000 रुपये लागतील. अरे देवा, इतके पैसे द्यावे लागतील? हो, शिवाय तुम्ही जितके दिवस बाहेर राहिलात तितके दिवस घराच्या सुरक्षेसाठी गार्डची गरजही भासेल. त्याचाही खर्च कमीत कमी 1,000 रुपये प्रतिदिन असेल आणि महिन्याभराचा विचार करता बराच खर्च येईल. हे ऐकून सुधा आणि दोन्ही मुलंही अस्वस्थ झाली. तेव्हा प्रकाश म्हणाला, जर व्यवस्था केली गेली नाही तर परदेशात जाण्याचा कार्यक्रम रद्द करावा लागेल. हे ऐकून त्यांचा मुलगा बोलू लागला, म्हणाला, पप्पा असेच करतील, मला माहीत होतं. मी तुमच्याशी कधीच बोलणार नाही, असं बोलून तो रागावून त्याच्या खोलीत निघून गेला. तेव्हा सुधा म्हणाली, अहो, त्यापेक्षा तुमच्या आईला येथे का नाही बोलावून घेत? तेव्हा प्रकाश म्हणाला, हे तू काय बोलत आहेस सुधा? आई येथे येऊन कशी राहू शकते? अहो, जरा शांतपणे विचार करा. जर तुमची आई येथे आली तर ना आपल्याला घरात सुरक्षेसाठी काळजीची गरज लागणार, ना आपल्याला टायगरची काळजी घेण्यासाठी काही अतिरिक्त खर्च करावे लागणार. शिवाय आपले घरही स्वच्छ नीटनेटके राहील आणि झाडांनाही वेळोवेळी पाणी दिले जाईल. सुधाचे म्हणणे ऐकून प्रकाश म्हणाला, ठीक आहे, पण तुला माझ्या आईला फोन करून येथे बोलवावे लागेल. ती जुन्या विचारांची खेडेगावात राहणारी बाई आहे, म्हणून या कारणास्तव आपण तिला आजपर्यंत येथे कधी बोलावले नव्हते. आपण येथे आरामाचं जीवन जगतो आणि ती तिथे बिचारी एकटीच खेडेगावात राहते. आज जेव्हा आपल्याला तिची गरज भासली तेव्हा आपण तिला येथे बोलावत आहोत, ही चांगली गोष्ट नाही. सुधा म्हणाली, अहो, पण आपण त्यांना सांगायचंच नाही ना की आपण त्यांना आपल्या घराच्या आणि टायगरच्या रक्षणासाठी बोलावत आहोत. तुम्ही फक्त आईला फोन करा, त्यांच्याशी मी बोलते, असे म्हणत तिने प्रकाशला आईला फोन करण्यासाठी सांगितले. नमस्कार आई, कशा आहात तुम्ही? मी बरी आहे सुनबाई, येथे बसून आता मला तुमचीच आठवण येत होती, जानकीताईंनी सांगितले. तेव्हा सुधा म्हणाली, आई, जर तुम्हाला आमची एवढीच आठवण येत आहे तर तुम्ही काही दिवसांसाठी येथे राहायला का नाही येत? तेव्हा जानकीजी म्हणाल्या, अरे नाही बेटा, त्यापेक्षा तुम्ही सगळेच कधीतरी मला भेटायला या, आता मला येणे शक्य नाही. तेवढ्यात सुधा म्हणाली, अहो आई, सगळंच प्रेम जर गावकऱ्यांवर उधळलात तर आमच्यासाठी काय उरणार? तुमच्या नातवंडांनाही तुमच्या प्रेमाची गरज आहे. अरे सुनबाई, माझं प्रेम आणि आशीर्वाद तर सदैव तुमच्या पाठीशीच आहेत. सुधा म्हणाली, इतक्या लांबून आशीर्वाद कसा मिळेल? तुम्हाला माहीत आहे आई, काल तुमची नातवंडसुद्धा तुम्हाला खूप मिस करत होती. त्या दोघांना सुट्टी तुमच्यासोबत घालवायची आहे, म्हणूनच मी म्हणते, आजच तुमचे कपडे बॅगमध्ये ठेवा आणि ट्रेन पकडून इकडे या. इतक्या वर्षांनी सून इतकं प्रेमाने आणि आपुलकीने बोलवत आहे हे पाहून जानकीजींना खूप आनंद झाला. त्या स्वतःवर नियंत्रण ठेवू शकल्या नाहीत आणि मोठ्या आनंदाने मुलाच्या आणि सुनेच्या घरी जाण्याची तयारी करू लागल्या. जानकीजी यांचे पती 2 वर्षापूर्वीच देवाघरी गेले होते. ते जिवंत असताना संपूर्ण गावात त्यांचा खूप आदर होता. जानकीजी साध्या स्वभावाच्या असल्या तरी त्यांचे पती गेल्यानंतर जानकीजी गावातल्या घरात एकट्याच राहत होत्या. पण गावातल्या सगळ्यांनी त्यांची पूर्ण काळजी घेतली. गावातील मुलांनीही त्यांना कधी एकटे सोडले नाही. अनेकदा सगळी मुलं त्यांच्याकडे यायची आणि जानकीजी त्यांना गोष्टी सांगायच्या. गावात कोणाला काही अडचण आली तर जानकीजी त्यांना मदत करायला सदैव तत्पर असायच्या आणि म्हणूनच गावातील प्रत्येक माणसाच्या मनात त्यांच्याबद्दल प्रेम आणि आदर होता.
त्यांच्या पतीला निवृत्ती वेतन मिळत होते, जे त्यांच्या मासिक खर्चासाठी पुरेसे होते. त्यांनी आनंदाने बेसनाचे लाडू, खवा बर्फी आणि काही फराळ तयार केले. त्यांच्या मदतीसाठी त्यांच्या शेजारच्या महिलाही स्वतःहून आल्या होत्या. दुसऱ्या दिवशी त्यांच्या घराची जबाबदारी गावातील लोकांवर सोपवून जानकीजी ट्रेनमध्ये चढल्या आणि सुमारे 2 तासाच्या प्रवासानंतर आपल्या मुलाच्या शहरात पोहोचल्या. स्टेशनवर पोहोचल्यावर तिथे त्यांचा मुलगा, सून आणि नातवंडे त्यांची आतुरतेने वाट पाहत होते. त्या ट्रेनमधून उतरल्यावर मुलगा आणि सून दोघांनी पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर दोन्ही मुलांनी धावत येऊन आजी आजी म्हणत त्यांना मिठी मारली. आपल्या मुलांचे प्रेम आणि वात्सल्य पाहून जानकीजी भारावून त्यांना आशीर्वाद देत राहिल्या. सर्वजण कारने घरी पोहोचले. दार उघडले तर समोर अनोळखी व्यक्ती दिसल्याने टायगर त्यांच्यावर भुंकायला लागला. पण जानकीजींनी त्याच्या अंगावरून मोठ्या प्रेमाने हात फिरवला तेव्हा तो पूर्णपणे शांत झाला. हे पाहून सुधाला खजिना सापडल्यासारखा आनंद झाला, कारण टायगरला त्या सांभाळून घेतील याची खात्री झाली होती. खेडेगावात साधे सरळ जीवन जगणाऱ्या जानकीजींना आपल्या मुलांच्या आणि सुनेच्या घरातील सुखसुविधा पाहून आश्चर्य वाटले. त्यांची सून सुधा त्यांची खूप काळजी घेत होती. प्रकाश त्यांची सर्व प्रकारे काळजी घेत असताना दोन्ही मुलांनीही आजीची खूप काळजी घेतली. असे 3-4 दिवस चालले आणि मग एके दिवशी सुधा जानकीजींना सर्व घरची कामे समजावू लागली की टायगरला काय खायला आवडतं, त्याचे अन्न कुठे ठेवले आहे, घरातील किराणा सामान कुठे आहे, वगैरे वगैरे. आणि हो आई, टायगरला सकाळ संध्याकाळ बाहेर पार्कमध्ये फिरायला घेऊन जात जा. तुमची तब्येतही चांगली राहील आणि टायगर घरात घाणही करणार नाही. तिचे बोलणे ऐकून जानकीजी कधी काम समजावून घेऊ लागल्या तर कधी प्रश्नार्थक नजरेने सुधाकडे पाहू लागल्या. मग काही वेळाने त्या म्हणाल्या की बरं झालं जे तुम्हाला सर्व काही सांगितले. आता तुम्ही बघाच, मी तुम्हाला छान छान स्वादिष्ट पदार्थ तयार करून खायला देईन. पण त्याआधी मी तुमच्यासाठी घरवून स्वतःच्या हाताने लाडू आणि बर्फी बनवून आणली आहे. मुलांना खूप आवडेल असे म्हणून त्यांनी आपल्या बॅगेतून सामान काढले आणि आनंदाने गोलू आणि पिंकीला खाऊ घालू लागल्या. तेव्हा तिथे काही सुटकेस आणि बॅग ठेवल्याचे त्यांनी पाहिले. त्यांनी आश्चर्याने विचारले, हे काय आहे सुनबाई, तुम्ही कुठे जात आहात का? मग सुधा बडबडली, आई ते काय आहे ना, तुमच्या मुलाला ऑफिसच्या कामासाठी परदेशात जायचं आहे. दोन्ही मुलं त्यांच्यासोबत जाण्यासाठी हट्ट धरू लागले, त्यामुळे आम्हीही त्यांच्यासोबत जात आहोत. त्यामुळे काही दिवस घराची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. हे ऐकून जानकीजी आणखीनच चकित झाल्या. आम्हाला उद्या सकाळीच निघायचं आहे. तुम्ही घराची आणि टायगरची काळजी घ्या. आम्ही 10-12 दिवसांनी परत येऊ असं म्हणत सर्वांनी आपापली तयारी सुरू केली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते सर्वजण जानकीजींना टायगर सोबत सोडून विमानतळाकडे निघाले. जानकीजींना येथे राहणे आवडले नाही, पण काही दिवसांचीच गोष्ट आहे, स्वतःला समजावून त्यांनी तिथेच राहण्याचा निर्णय घेतला. सकाळी आंघोळ करून त्यांनी स्वतःसाठी नाश्ता तयार केला. तेव्हा सुधाने सांगितल्यानुसार त्यांनी टायगरचे जेवण त्याच्या भांड्यात ठेवले आणि त्याच ठिकाणी स्वतःचे ताटही घेऊन बसल्या. पण टायगर जेवायला तयारच नव्हता. कदाचित सर्वजण निघून गेल्याने तो दुःखी झाला असावा. म्हणूनच जानकीजींनी त्याला प्रेमाने मिठी मारली आणि त्याच्या ताटातून भाकरीचा तुकडा त्याला खाऊ घालू लागल्या. तो तोंडात घातल्यावर टायगरही त्याचं दुःख विसरून त्यांच्यासोबत आनंदाने जेवू लागला. आता प्रत्येक वेळी जानकीजी त्याला स्वतःच्या ताटातून जेवण खायला द्यायच्या आणि तोही त्यांच्यासोबत बसायचा आणि खूप आनंदाने जेवायचा. हळूहळू दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. त्या टायगरला रोज सकाळी आणि संध्याकाळी फिरायला घेऊन जायच्या आणि शेजारच्यांनाही भेटू लागल्या. त्यांना मुलांशी बोलणे आणि हसणे खूप आवडायचे. शेजारची मुलंही त्यांना आजी आजी हाक मारायचे तर त्यांनाही ते आवडायचे. नेहमी मुलं त्यांच्या घरी यायची तेव्हा कधी लुडो तर कधी कॅरम खेळायची, तर कधी त्यांच्या आजीकडून गोष्टी ऐकायच्या. आणि जर जानकी त्यांच्या कामात बिझी असायच्या तर ते टायगरसोबत खेळायचे. आपल्या नातवंडासाठी आणलेली मिठाई जानकी त्या मुलांना द्यायच्या. ते सर्व आवडीने खायचे. या सगळ्या गोष्टी दिवस कधी निघून जायचा कळत नव्हते. एके रात्री त्या अंथरुणावर झोपलेल्या असताना त्यांना एका मुलाच्या रडण्याचा आवाज आला. खूप रात्र झाली होती, पण ते मूल खूप रडत होते. तेव्हा त्यांनी बाहेर येऊन पाहिले की मुलाचे आईवडील मुलाला घेऊन घराच्या अंगणात फिरत होते आणि त्याला गप्प बसवण्याचा प्रयत्न करत होते. पण ते मूल कोणत्याही प्रकारे शांत होत नव्हते. दोघंही खूप अस्वस्थ झाले होते. बघा ना आई,
काय झालंय काहीच कळत नाहीये, तो फक्त रडतोय. मुलाच्या आईने जानकीजी यांना सांगितले तेव्हा जानकीजींनी त्याला ताबडतोब आत आणले आणि त्याच्या नाभी आणि पोटावर हिंग लावण्यास सुरुवात केली. काही वेळातच ते मूल पूर्णपणे शांत झाले आणि जानकीजी त्याच्याशी त्याच्याच भाषेत बोलू लागल्यावर तेही हसायला लागले. मुलाचे आईवडील हे पाहून चकित झाले. अहो आई, तुम्ही तर जादूगार आहात. तुमच्या हातात येताच मूल हसायला लागले. हे सांगताना दोघेही जानकीजींचे आभार मानताना थकले नाहीत. अरे सुनबाई, लहान मुलांना कधी कधी गॅस होतो, त्यामुळे ते रडायला लागतात आणि काय झालंय या विचाराने आपण काळजी करू लागतो. आता तुम्ही दोघं जाऊन आरामात झोपा, याचा आता तुम्हाला त्रास होणार नाही, असं म्हणत जानकीजी आत आल्या आणि विचार करू लागल्या की मुलगा आणि सुनेला जाऊन बरेच दिवस झाले, पण अजूनही ते लोक परत आले नाहीत. त्यांनी फोन करून कळवले सुद्धा नाही. जानकीजी यांनी त्यांचा हालचाल विचारायला आणि परत कधी येतील हे विचारण्यासाठी मुलगा प्रकाशला फोन केला, पण त्याचा फोन लागत नव्हता. माहीत नाही मुलं कधी परत येतील. काही दिवसांसाठी सोडून गेले होते. विचार करता करता जानकीजी बेडवर झोपून गेल्या. एके दिवशी सकाळी जानकीजी टायगरला घेऊन पार्कमध्ये गेल्या तेव्हा सुधाची मैत्रीण मंजू ही पार्कमध्ये आली होती आणि एका अनोळखी वृद्ध महिलेला टायगर सोबत पाहून तिला आश्चर्य वाटले. कुठल्या तरी शेजारणीने तिला सांगितले होते की ही सुधाची सासू आहे जी गावातून आली आहे. तेव्हा मंजूने त्यांना नमस्कार केला की मी सुधाची मैत्रीण मंजू आहे, येथे शेजारीच राहते. जानकीजी यांनीही तिला हसतच आशीर्वाद दिला. मग मंजू म्हणाली, हे तुम्ही खूप चांगलं केलं आंटीजी, जे तुम्ही इथे आलात, नाहीतर माझ्या मैत्रिणीचं परदेशात फिरण्याचं स्वप्नच राहिलं असतं. तेव्हा जानकीजी मंजूला म्हणाल्या, बेटी मला काही समजले नाही. मग मंजू म्हणाली, ते सर्व सोडा आंटीजी, मला सांगा ते कोणत्या दिवशी परत येणार आहेत. ते तर मला माहीत नाही बेटी. मला तर त्यांनी सांगितले होते की 10 दिवसात परत येतील, पण 2 आठवडे होत आले. तेव्हा मंजू म्हणाली, नाही काकू, सुधाने मला सांगितलं होतं की किमान 1 महिना तरी लागेल म्हणून. तेव्हा जानकीजी हैराण होऊन म्हणाल्या, 1 महिना? पण त्यांनी मला सांगितलं होतं की ते लवकरच परत येतील. नाही आंटीजी, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. बरं निघते मी, असं बोलून मंजू तर तिथून निघून गेली. पण जानकीजी विचारात हरवल्या. टायगर सोबत त्या घरी परतल्या तेव्हा परिसरात गोंगाट पसरला होता. त्या लगबगीने तेथे गेल्या आणि कारण विचारले असता त्या वस्तीत राहणाऱ्या राजेशच्या घरी चोरी झाल्याचे समजले. पुढच्या आठवड्यात त्यांच्या मुलीचे लग्न होणार होते आणि चोरट्यांनी सर्व दागिने चोरून नेले. हे ऐकून जानकीजींना खूप वाईट वाटले. कुटुंबातील सदस्य बिचारे किती चिंतेत असतील या विचारात बुडालेल्या जानकीजी टायगरला घेऊन आपल्या घरी परतल्या. त्या घरी पोहोचल्यावर त्यांचा फोन वाजला. जानकीजींनी फोन उचलला तेव्हा त्यांचा मुलगा प्रकाश बोलत होता. हॅलो आई, सगळं काही ठीक तर आहे ना? टायगरने तुला काही त्रास तर दिला नाही ना? तेव्हा जानकीजी म्हणाल्या, हो बेटा, सर्व काही ठीक तर आहे. आम्ही दोघेही एकमेकांची खूप काळजी घेत आहोत. टायगर तर दिवसभर घरभर उड्या मारत असतो, पण तुम्ही खूप दिवस लावले परत यायला. प्रकाश म्हणाला, हो आई, ऑफिसचं काम खूप आहे, त्यामुळे अजून काही दिवस लागतील. तू तिथे सगळं सांभाळून घे, असं म्हणत प्रकाशने फोन ठेवला आणि मागून सुधाने विचारलं, काय म्हणाली तुमची आई? सगळं ठीक तर आहे ना? हो सुधा, सर्व काही ठीक आहे. तुझे घरही सुरक्षित आहे आणि टायगरही. तेव्हा सुधा आनंदाने म्हणाली, बघा, आईला गावावरून बोलवण्याची माझी आयडिया किती कामी आली. एकाच वेळी दोन्ही कामं झाली. टायगरलाही केअरटेकर मिळाला आणि आपल्या घरावरही पहारेकरी मिळाला. आता आपण निश्चिंत होऊन आणखीन काही दिवस आरामात फिरू शकतो. प्रकाश म्हणाला, हो सुधा, आयडिया तर तू अगदी बरोबर दिली होतीस. अन्यथा एकूण सुरक्षा खर्च आणि टायगरला डॉग केअर सेंटरमध्ये ठेवण्याचा खर्च लाख रुपये झाला असता. मग सुधा म्हणाली, आता माझी अजून एक गोष्ट ऐका. तुमच्या आईला सांगा की बाबांच्या विम्याचे पैसे आपल्याला द्यायला. तसेही ते त्या काय करणार? अरे सुधा, मी पण याच गोष्टीचा विचार करत होतो. पण प्रकाश, तुमची आई पैसे तर देईन ना? सुधाने विचारलं. तेव्हा प्रकाश म्हणाला, अरे का नाही देणार? मी सांगेन की मला गरज आहे. आणि असंही मी आईला माझ्या प्रमोशनबद्दल सांगितलं कुठे? तिला एवढंच माहीत आहे की आपण ऑफिसच्या कामासाठी परदेशात आलो आहोत, फिरायला नाही. इकडे प्रकाशला वाटत होते की त्याने फोन ठेवला आहे, पण फोन चालूच होता आणि जानकीजी यांनी प्रकाश आणि सुधाचे सर्व बोलणे ऐकले होते. आपल्या मुलांचे आणि सुनेचे विचार जाणून
त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांना विश्वासच बसत नव्हता की त्यांची मुलं त्यांच्या स्वार्थासाठी किती खालच्या पातळीवर जाऊ शकतात. मग त्या स्वतःशीच बोलल्या, या कलियुगात लालच आणि स्वार्थ आईच्या प्रेमावरही भारी पडला. पण माझा प्रकाश तर असा कधीच नव्हता. विचार करत असतानाच त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तितक्यात त्यांना बाहेरून काही आवाज आला आणि सोबतच रुग्णवाहिकेचाही आवाज येऊ लागला. पण त्या त्यांच्याच विचारात इतक्या बुडाल्या होत्या की बाहेरच्या आवाजाचा त्यांच्यावर काहीही परिणाम झाला नाही. बराच वेळ त्या शांत बसून रडतच होत्या. त्यांना ना भूक होती ना तहान लागली होती. प्रकाशच्या लहानपणापासून ते आत्तापर्यंतच्या सगळ्या आठवणी त्यांच्या मनात चमकत होत्या. मग अचानक त्यांचे लक्ष टायगरकडे गेलं, जो भुकेने व्याकुळ होऊन त्याची शेपटी हलवत होता आणि त्यांच्या मागे पुढे फिरत होता. जानकीजी यांनी पटकन त्यांचे अश्रू पुसले आणि टायगरसाठी जेवण घेऊन आल्या. पण टायगर नेहमी जानकी यांच्या जेवल्यावरच जेवायचा, म्हणून इच्छा नसतानाही जानकी यांना त्याच्यासोबत 2 घास खावेच लागले. संध्याकाळी जेव्हा जानकीजी बाहेर आल्या तेव्हा त्यांना समजले की त्यांच्या घरात चोरी झाली होती. त्या राजेशने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हे ऐकून जानकीजी हैराण झाल्या. दुसऱ्या दिवशी राजेश हॉस्पिटलमधून घरी परतल्यावर जानकीजी त्यांना भेटायला गेल्या आणि त्यांची समजूत काढू लागल्या. बघा भाऊ, आयुष्यात चढ उतार येतच असतात, पण याचा अर्थ असा नाही की माणसाने त्याचे आयुष्य संपवावे. तेव्हा राजेश म्हणाला, नाही ताई, तुम्हाला कल्पना नाही की मी किती दुःखातून जात आहे. दिवसभर कष्ट करून 4 पैसे घरी आणतो तरी घरचा खर्च भागत नाही. मोठ्या कष्टाने मुलीच्या लग्नासाठी काही पैसे जमा करून दागिने बनवले होते, पण हा आनंदही देवाला चांगला दिसला नाही. आता कसं होईल मुलीचे लग्न, कसं करावं समजत नाही, असे म्हणत राजेशला अश्रू अनावर झाले. राजेशची अवस्था पाहून जानकीजी हळव्या झाल्या. तुम्ही काळजी करू नका, देवावर विश्वास ठेवा, सर्व काही ठीक होईल. एका मुलीच्या वडिलांची असहाय्यता जानकीजी यांच्याकडून पाहिली गेली नाही आणि दुसऱ्याच दिवशी त्यांनी त्यांच्या गावी फोन केला आणि शेजाऱ्यांना 1 लाख रुपये पाठवण्यास सांगितले आणि गावी परतल्यावर ते परत करीन असेही सांगितले. आता गावात जानकीजींचे बोलणे कोण टाळणार. दुसऱ्याच दिवशी पैसे त्यांच्यापर्यंत पोहोचले. पैसे घेऊन जानकीजी राजेशच्या घरी गेल्या आणि सर्व पैसे त्यांना दिले. हे पाहून राजेश हैराण होऊन म्हणाला, हे काय आहे. उघडून पाहिले तर त्यात एवढे पैसे पाहून तो हैराण झाला. एवढे पैसे. तर जानकीजी म्हणाल्या, आता तुमच्या मुलीचं लग्न होईल ना. तेव्हा राजेश म्हणाला, अरे नाही नाही, मी हे पैसे घेऊ शकत नाही. भाऊ, ही फक्त तुमची मुलगी नाही तर आमचीही मुलगी आहे. जर तुम्ही नकार दिला तर मला ते आवडणार नाही. मला तुमची मोठी बहीण समजून ठेवून घ्या ते. तेव्हा राजेश पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाला, तुमचे हे उपकार आम्ही लोक कसे फेडणार. तेव्हा जानकीजी म्हणाल्या, भाऊ, एक माणूस दुसऱ्या माणसाच्या कामी नाही येणार तर आणखीन कोण येणार. माणुसकीच्या नात्याने मदत करणे हे प्रत्येक माणसाचे कर्तव्यच आहे. यात कोणतेही उपकार नाहीत. आजूबाजूच्या लोकांनी जानकीजी यांचे तोंड भरून कौतुक केले आणि त्यांची मदत पाहून बाकीचे लोकही राजेशच्या मदतीसाठी पुढे आले आणि लग्न खूप छान पार पडलं. आता जानकी घरी आल्याच होत्या की त्यांची सून सुधाचा फोन आला. आई, आम्ही उद्या दुपारपर्यंत घरी पोहोचणार, त्यामुळे छान स्वयंपाक करून ठेवा आणि घर छान स्वच्छ नीटनेटके करून ठेवा. मला घर अगदी तसेच हवे जसे मी सोडून गेली होती. ठीक आहे सुनबाई, असं म्हणत जानकी यांनी फोन ठेवला. दुसऱ्या दिवशी सकाळी जानकी खूप लवकर उठल्या. आज त्यांच्या पतीची पुण्यतिथी होती, म्हणून त्यांनी सकाळी लवकर आंघोळ केली आणि देवाला अन्न अर्पण करण्यासाठी तयार होऊन हलवा पुरी बनवू लागल्या. गोरगरिबांना वाटण्यासाठी काही अन्न तयार केले. टायगरला घरी सोडून त्या मंदिरात निघाल्या. त्यांच्या पतीच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून प्रार्थना केली. मंदिरातून बाहेर आल्या आणि गरिबांना अन्न वाटू लागल्या. तेव्हा त्यांची नजर एका म्हाताऱ्या बाईवर पडली. जानकीजी त्या बाईजवळ पोहोचताच त्या बाईने पदराने तोंड लपवले. त्या बाईकडे पाहून ती ओळखीची वाटत होती, पण जानकीजी जेव्हा त्यांच्या हातात प्रसाद देऊ लागल्या तेव्हा त्यांची नजर त्या महिलेच्या हातावर पडली, ज्याच्यावर छाया असं लिहिलं होतं. पाहता क्षणी जानकीजी यांच्या अंगावर काटा आला. छाया, तू माझी मैत्रीण छाया आहेस ना, असे म्हणत त्यांनी पदर बाजूला केला. तेव्हा अश्रूंनी भरलेले डोळे घेऊन छायाजी जानकीसोबत डोळ्यात डोळे घालून पाहू शकल्या नाहीत. हे सगळं कसं घडलं.
छाया, तू तर तुझ्या मुलांमध्ये खूप खुश होतीस. गाव सोडून शहरात आली तेव्हा त्यांच्यासोबत अगदी आरामात राहत होतीस. तेव्हा छायाजी रडत म्हणाल्या, काय सांगू जानकी, दोन्ही मुलांना मोठ्या शहरात चांगली नोकरी मिळाली होती म्हणून आम्ही स्वतःला धन्य समजत होतो. त्यानंतर दोन्ही मुलगी आणि सूनही त्यांच्यासोबत आम्हालाही येथे घेऊन आल्या. आम्हीही त्यांच्यासोबत खूप खुश होतो. 3 महिने मोठ्या मुलाकडे तर 3 महिने लहान मुलाकडे राहू लागलो. 3 महिन्यांपूर्वी माझ्या नवऱ्याचे निधन झाले. तेव्हा मुलांनी गावाकडची जमीन विकायला सांगितली. गावातील लोकांनी मला खूप समजावले की तू जिवंत असेपर्यंत तरी जमीन विकू नकोस. तू गेल्यानंतर अशीही त्यांचीच होणार आहे. मग घाई कसली आहे? पण मी कुणाचेच ऐकले नाही. मला वाटले की आता म्हातारपण मुलांसोबतच घालवायचे आहे तर मग जमीन मुलांना देण्यात काय हरकत आहे. पण त्यांचा वाटा घेतल्यानंतर मोठा मुलगा पत्नी आणि मुलांसह परदेशात निघून गेला. नंतर लहान मुलाने माझी जबाबदारी घेण्यास स्पष्ट नकार दिला. माझ्या एका चुकीच्या निर्णयामुळे आज मला असे ठोकर खाण्याची वेळ आली आहे. 2 मुलं असूनही माझे स्वतःचे असे कोणी नाही. विचार करते की एखाद्या वृद्धाश्रमात निघून जावं. असे म्हणत छायाजी ढसाढसा रडू लागल्या. जानकीजी यांनी त्यांचे अश्रू पुसले आणि म्हणाल्या, वृद्धाश्रमात कशाला, तू माझ्यासोबतच चल. जानकीजी त्यांच्या मैत्रिणीला घरी घेऊन आल्या. छाया, मी नाश्ता बनवते, तोपर्यंत फ्रेश होऊन ये आणि हे लाडू खा. मी माझ्या हातांनी बनवले आहेत. मुलांसाठी आणले होते पण त्यांना वेळच नव्हता लाडू खाण्यासाठी. त्यांना परदेशात जे जायचे होते. असे म्हणत जानकीजींचे डोळे भरून आले आणि त्या नाश्ता करायला स्वयंपाकघरात निघून गेल्या. गप्पा मारत दोघी मैत्रिणींनी नाश्ता केला. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. जानकीजींनी दार उघडले आणि समोर सुधा आणि प्रकाश उभे होते. पण तिच्या घरात एक अनोळखी व्यक्ती पाहून सुधा प्रश्नार्थक नजरेने जानकीजींकडे पाहू लागली. तेव्हा जानकीजी म्हणाल्या, ही माझी मैत्रीण आहे. बिचारी खूप उदास आणि दुःखी होती म्हणूनच मी तिला माझ्यासोबत. जानकीजी पुढे काही बोलणार तितक्यात मध्ये सुधा त्यांच्यावर भडकली. हो, आम्ही इथे धर्मशाळाच उघडून ठेवली आहे ना, जे कोणालाही घरात उचलून घेऊन आल्या. आणि हे किती दिवसापासून सुरू आहे समाजसेवा. हे तू काय बोलत आहेस सुनबाई? जानकीजी हैराण होऊन विचारले. तर प्रकाश मध्येच म्हणाला, बरोबर तर बोलत आहे आई सुधा. हे आमचं घर आहे, वृद्धाश्रम नाही. हे ऐकून जानकीजी स्तब्ध उभ्या राहिल्या आणि मग म्हणाल्या, हो, तुमचं म्हणणं बरोबर आहे. हे तुमचंच घर आहे, माझं नाही. कारण तुमच्या गैरहजेरीत मी या घराचे आणि टायगरचे रक्षण करू शकले म्हणून तुम्ही मला या घरात बोलवले होते. एका चौकीदारापेक्षा जास्त काय किंमत आहे माझी या घरात. मग मी कोणत्या हक्काने माझ्या मैत्रिणीला या घरात घेऊन आलते. आता जर या घराचे मालक या घरात आले आहेत तर मग आता या चौकीदाराचे काय काम तुमच्या घरात? कदाचित आमच्यासारख्या लोकांसाठी जागा नाही, पण माझ्या गावात आणि गावकऱ्यांच्या मनात भरपूर जागा आहे. संध्याकाळच्या ट्रेनने मी माझ्या मैत्रिणीला माझ्यासोबत माझ्या गावी घेऊन जाईन. बोलता बोलता जानकीजी यांच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. तर गोलू आणि पिंकी दोघे येऊन आजीच्या पायाला बिलगले आणि रडतच म्हणाले की नाही आजी, तू आम्हाला सोडून कुठेही जाणार नाहीस. जानकीजींनी दोन्ही मुलांचे चुंबन घेतले आणि म्हणाल्या, अरे बेटा, मी तुम्हाला भेटली, माझ्यासाठी हेच पुरेसे आहे. माझे प्रेम आणि आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहतील. फक्त माझी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आईवडीलच असतात जे निस्वार्थपणे आपल्या मुलांची काळजी घेतात आणि आपल्या मुलांना मदत करतात. त्या बदल्यात आपल्या मुलांकडून काहीही अपेक्षा करत नाहीत. डोळे झाकून ते आपल्या मुलांवर विश्वास ठेवतात. म्हणूनच तुम्ही दोघेही आईवडिलांचा विश्वास अजिबात तोडू नका. कारण जेव्हा विश्वास तुटतो ना, तेव्हा दोघांनाही खूप वाईट वाटतं. जानकीजींचे म्हणणे ऐकून सुधा आणि प्रकाश यांना आपली चूक झाल्यासारखे वाटू लागले. तेव्हा जानकीजी त्यांची सून सुधाला म्हणाली, सुनबाई, तुझं घर अगदी तसेच आहे जसं तू सोडून गेली होतीस. तरीही या मोलकरणीकडून काही चुकलं असेल तर मला क्षमा कर. नाही आई, हे तुम्ही काय बोलत आहात? सुधा बोलली. तर जानकीजी म्हणाल्या, मला सगळं कळलं आहे सुनबाई, की अचानक माझ्यासाठी तुमच्या मनात प्रेम कसं वाढलं, जे मला तुम्ही लोकांनी येथे बोलावून घेतले. तर प्रकाश म्हणाला, आई, आम्ही खूप विचार केला पण आम्हाला काहीच समजत नव्हते. तेव्हा जानकीजी म्हणाल्या,
दुःख तर मला या गोष्टीचं वाटत आहे की आजपर्यंत तुम्ही तुमच्या आईच्या प्रेमाला समजू शकले नाहीत. आणि सुनबाई, तू तर आई आहेस ना, आणि तरीही आईच्या प्रेमासोबत असा खेळ खेळलास. जर तू मला स्पष्टपणे सांगितले असतेस तर मी तुला मदत केली नसती का? मी तर माझा जीव दिला असता तुमच्यासाठी. मग तरीही का म्हणून माझ्या भावनांशी खेळ खेळलात? आणि हो बेटा, तुझ्या वडिलांच्या विम्याच्या ज्या पैशावर तुझा डोळा आहे ते पैसे मिळवण्यासाठी नवीन नाटकं करू नकोस. जेव्हा मागशील तेव्हा ते मिळतील. जानकीजींचे हे शब्द ऐकून प्रकाश आणि सुधा यांना स्वतःचीच लाज वाटू लागली. क्षणाचाही विलंब न करता जानकीजी यांनी त्यांची बॅग आणि त्यांच्या मैत्रिणीसोबत घराबाहेर पडल्या. तेव्हा प्रकाश आणि सुधा यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याच वेळी शेजारच्या घरातून त्यांची शेजारीणही आली आणि म्हणाली, आई, तुम्ही जात आहात? तुम्ही असताना आम्हाला कोणत्याही गोष्टीचा प्रॉब्लेम नव्हता. मला सासू सासरे नाहीत म्हणून मला तुमच्यातच आईचे प्रेम बघायला मिळाले. आता तुम्हीही आम्हाला सोडून जाणार? समोरून येत असलेल्या राजेशने जेव्हा त्यांना पाहिले तेव्हा पाहून म्हणाला, तुम्ही आमच्यावर केलेले उपकार आम्ही आयुष्यभर विसरणार नाहीत. असे म्हणत तो जानकीजींच्या पायाला स्पर्श करू लागला. तेव्हा जानकीजी हसत हसत म्हणाल्या, अरे नाही, मी काही उपकार केले नाहीत. उलट मी असं समजते की तुम्ही मला तुमची सेवा करण्याची संधी देऊन माझ्यावरच उपकार केले आहेत. यावेळी गोलू आणि पिंकी सोबत वस्तीतले सर्व मुले देखील जमा झाली आणि सर्व एकाच आवाजात म्हणाले, आजी, नको ना जाऊस. सर्वांचे इतके प्रेम पाहून जानकीजींना अश्रू अनावर झाले. तेवढ्यात सुधा आणि प्रकाश हात जोडून त्यांच्यासमोर उभे राहिले. प्रकाश म्हणाला, आई, आम्हाला माफ कर. मला माहीत आहे की आमची चूक माफीच्या लायक नाही, पण आपल्या मुलांची प्रत्येक छोटी मोठी चूक माफ करणारे मन फक्त आईकडेच असू शकतं ना. मला माझ्या चुकींचे प्रायश्चित्त करायचे आहे. आई, मला तुझी सेवा करण्याची फक्त एक संधी दे. तितक्यात सुधा म्हणाली, आई, आम्हाला सोडून जाऊ नका. तुम्ही दोघीही येथेच राहा. मी वचन देते की आम्ही तुम्हाला पुन्हा कोणतीही तक्रार करण्याची संधी देणार नाही. तेव्हा जानकीजी म्हणाल्या, माझ्या मुलांनो, तुम्हाला तुमची चूक कळाली. माझ्यासाठी एवढंच पुरेसे आहे. मला तुमच्याकडून काही तक्रार नाही, पण मला गावी जायचं आहे. तिथे माझं स्वतःचं घर आहे. तिथे राहून मला शांती मिळते. आम्ही दोघी बहिणी आता आमचे उरलेले आयुष्य तिथेच सुखाने घालवू. सर्व मुलांच्या डोक्यावर त्यांनी हात फिरवत सर्वांना आशीर्वाद दिला. त्या जशा रिक्षात बसू लागल्या त्यांना असे वाटले जसे त्यांना मागून कोणीतरी थांबवत आहे. तेव्हा त्यांनी मागे वळून पाहिले तेव्हा टायगरने त्यांचा पदर पकडला होता. हे पाहून जानकीजी यांचे डोळे पुन्हा भरून आले, पण त्यांना स्वतःला कमजोर होऊ द्यायचं नव्हतं. त्यांनी स्वतःवर नियंत्रण ठेवलं आणि आपल्या साडीचा पदर सोडवत छायाजींसोबत ऑटोमध्ये जाऊन बसल्या. तेव्हाच टायगरही त्यांच्यासोबत ऑटोमध्ये जाऊन बसला. सगळे लोक टायगरचे त्यांच्या प्रती असलेले प्रेम पाहून अचंबित झाले. जानकीजींनी त्याला लाख समजावण्याचा प्रयत्न केला, पण तो त्यांच्यापासून दूर जायला तयारच नव्हता. त्यांचे प्रेम पाहून जानकीजी त्याच्या अंगावर प्रेमाने हात फिरवत म्हणाल्या, माणसांना समजो अथवा न समजो, पण या मुक्या प्राण्याला प्रेमाची भाषा खूप चांगल्या प्रकारे कळते. आता टायगर माझ्यासोबतच राहणार. असे म्हणत ऑटो चालकाला निघण्याचा इशारा करून त्या गावाकडे जायला निघाल्या. मित्रांनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह.